यापेक्षा ओ यायचं इकडे होय. अहो इथे जे सगळ्यात स्वस्त होतं ना काहीच ते आम्ही घेतले. आता आपण ते गाणं तयार करायला पाहिजे. इडली घ्या, वडा घ्या, वडा घ्या, इडली वडा, इडली वडा, इडली वडा, इडली वडा, वडा वडा, वडा वडा, वडा वडा, वडा वडा. तर मित्रांनो, मेट्रो स्टेशनवर आलेलो आहे आम्ही आणि बघू शकता 10:30 वाजले, त्याच्यामुळं मेट्रो स्टेशनवर कोणीच नाही आहे. बँगलोर आहे. बँगलोर असून पण आज मेट्रो स्टेशनवर कोणी नाही आहे. तर आमची मेट्रो येते आता थोड्या मॅडम शूट करता येते दिसते का? हां, ते लाईट दिसतं आहे. ते 1 तास लागला आम्हाला इथून पोहोचायला. म्हैसूर रोड सॅटेलाईट बस स्टँडचं नाव आहे, तिथं आम्हाला पोहोचायचं आहे. आणि मग त्यानंतर 12 वाजता आमची बस आहे तिथून. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि बस थांबलेली बस स्टँडवरती. 10 मिनटाचा ब्रेक आहे. तर अजून तरी आम्हाला 4 ते 5 तास लागणार आहे जायला. आणि झोप काय चांगली होत नाही, कारण की गाडीचा जर आवाज येतो आहे बसचा. तर चला आता कशी तरी रात्र काढावं लागेल आणि भेटूयात आता उद्या रात्री, उद्या सकाळी. सो गुड मॉर्निंग. आज आहे आमचा डे 1. काल आम्ही संध्याकाळी नाही, रात्री आम्ही जवळजवळ 12 वाजता मी बसमध्ये बसलो होतो बँगलोरवरून. आणि आम्ही इथे सकाळी 5:30 वाजताच आमची बस इथे आली. आणि एवढं लवकर आली, मग करायचं काय? तर आम्ही हा एक स्टे थोड्या वेळासाठी, व मी 3 तासांसाठी स्टे वगैरे बुक केला. हिरो आमचे तयार झालेले आहेत. इकडे या हिरो. तर आता आम्ही इथून निघणार आहे या स्टेवरून. आम्ही 3-4 तासासाठी घेतलं होतं. आता वाजलेले आहेत 9 आणि आता आम्ही इथून निघणार आहे. आता आम्ही जाऊ, ब्रेकफास्ट करू आणि आमचं साईटसीइंग सुरू करू. चलो बाय, टाटा. सो गाईज, आता आम्ही इथे एका हॉटेलमध्ये आम्ही लंच करायला जातोय, ब्रेकफास्ट करायला जातोय. सो हे आहेत कुर्ग. सॉरी, काहीच दिसलं नसेल. हे आहेत आमचे कुर्ग नाही आहे. सो हे बघा गाईज, तुम्हाला इथे आल्या एक असं मस्तपैकी नदी बघायला भेटते. सो गाईज, आम्ही इथे आज सकाळी आलो होतो. 3 आवर्ससाठी आर्ली बसेस आम्ही इथे एक रूम घेतली होती. तर हे गाईज, हे आहे कुर्ग. कसं वाटतंय? झोप झाली का पूर्ण? झोप झालेली आहे, पण असं वाटत नाही आहे. जड वाटतंय. रात्री आम्ही सेटरने गेलो होतो. कसं तरी त्याने रात्रभर झोपलाय, इकडून हो तिकडून हो, आणि प्रचंड थंडी वाजते. हां, झोप नीट नाही. आपण आधी बोललो होतो मी कुठं पण झोपू शकतो. झोपच नाही लागली आणि मलाही नाही लागले. चला ठीक आहे. सो आम्ही आता उडुपी हॉटेलमध्ये आलो आहोत. सो काय खाणार तुम्ही? मी घेतलंय, ऑर्डर केला इडली वडा आणि मॅडमने ऑर्डर केला इडली. ओके. सगळं इडलीच झालं आहे. आता इडली वडा झालं आहे. आता आपण ते गाणं तयार करायला पाहिजे. इडली घ्या, वडा घ्या, वडा घ्या, इडली वडा, इडली वडा, इडली वडा, इडली वडा, वडा वडा, वडा वडा, वडा वडा, वडा वडा. ते आधी काय होतं आधी? डोसा, इडली सांबार, डोसा, इडली सांबार. तसं नाही आता. वड्डा, इडली सांबार, चटणी. आज एकदम फॉर्म मध्ये आहे तसं वाटतंय. आंघोळ नाही, काय नाही. सहलीला जायचा, आलो आता सहलीला. हा, एकदम. आमचा इडली वडा आलेला आहे. इडली वडा आणि इडली. थांब, मी तुला सांगतो कसं सांगायचं. हे सांबार जरा पातळ आहे. पातळ आहे जरा. त्यामुळे त्याची टेस्ट कशी बघूयात आपण एकदा. आणि इडली मस्त एकदम. हो, किती सॉफ्ट आहे इडली. सॉफ्ट एकदम. वाव, कशी वाफ आली. मस्त आहे. तुमच्या आवडीची इडली आलेली आहे. आमच्या आवडीचं तर तुम्ही खातो. बर,
बच्चन का आणायचं आम्ही इडली कशी वाटते ते सांगा. आम्ही काय म्हणतो माहिती आहे ना, कसं आहे मग, आवडलं का? नाही मला एवढं नाही आवडलं. मस्त. तुला कधी आवडतं? हा ना. चाय गो चायला 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 चायला. झाली पेटपूजा? झाली पेटपूजा? पेटपूजा झाली खूप आता. गोरे दिसताय तो. आम्ही गोरेच आहे हो. बर, चला आता आम्ही तुमची स्टाईल दाखव ना. हे काय आहे? हा, हे माझ्या पप्पाने मला दिलेलं आहे. अहो. जे की पप्पाला गिफ्ट भेटले. तर म्हटलं मग आता मीच वापर ना, पप्पा तर वापरणार नाही. नाही. पप्पाने मला दिलं. पप्पा म्हणले तुला ठेव. मग हे मी मला मज्जा आहे बाबा घेतलं. कोणाची तरी. आणि हे सगळं एकदम इझी टू हँडल आहे. आणि फक्त सगळं फक्त आम्हाला लक्षात राहत नाही आम्ही कुठे काय ठेवलंय. कप्पेच एवढे आहेत. त्याला 4-5 कप्पे आतमध्ये. चार्जर आहे, इथं लॉक आहे, इथं एक आहे, इथं काय ठेवलेलं आहे, Coins. इथं कॉईन्स आहे, इकडं चॉकलेट आहे, बापरे. इथं माईक तुमची चार्जर bag? आहे, इथं अजून काय बोला. माईक चार्जर इथं आहे. आणि बायकोला कुठे ठेवणार त्याच्यामध्ये? नाही तिथं बसणार नाही ना, ते इथं आहे. इथं बर, अजून चष्मा आहे, आतमध्ये याची बॅटरी आहे गोप्रोची. बर. हे सगळं एकदम मस्त. चला आता आम्हाला चला आता. स्कूटी घ्यायला जायचं. सो गाईस, इथे बस स्टँड आहे 200 मीटरवरती. तिकडनं तर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे उडपी हॉटेल मिळेल, जिथे आम्ही आत्ता गेलेलो. आणि त्याच्यात जस्ट थोडंसं पुढे तुम्हाला जिथे आम्ही सकाळी स्टे केलेला तिथे टेवाला प्लेस दिसेल. सो आता आम्ही जात आहोत. आता आपण कुठे जातो आहे? आता आम्ही स्कूटी रेंट घेण्यासाठी जातोय. ते जवळच आहे, 400 मीटरवर दाखवलं आहे. हां, तर इथे झूम बाईक्स रेंटल म्हणून आहे. तर त्यालाच आम्ही call तिथे केला तुम्हाला सकाळी ते 5 वाजल्यापासूनच अवेलेबल असतात. सो यू कॅन कॉल देम ॲट एनी टाईम. आणि आम्ही तिकडे आता जातो. बघूयात आम्हाला स्कूटी कितीला मिळते. मी तुम्हाला आत्ता सांगितलं हेच आहे बस स्टँड. इकडनं आलं की लगेच ह्या साईडला जायचं. बघा बस येत आहेत बाहेर. हॉटेलला कसं जायचं? गाईज लुक ॲट दिस चढ. एवढं चढ चालून जायचं आहे आम्हाला. सो इथे आहे गाईज झूम बाईक्स रेंटल्स. आम्ही त्यांचा नंबर तुम्हाला लिहून देतो, कॉन्टॅक्ट खाली लिहितो. समोर आहे हे बघा. आपण रेड कलरचे घेऊयात हा जर ते स्वस्त देणार असतील तर. चालेल. हां, इथे हे बघा हे कॉफी बीन वगैरे आहेत. आणि आता आमच्या साहेब चालेत बार्गेनिंग करायला. बघू त्यांना जमते की नाही. त्यांचा तर तो एकदम कोर विषय आहे, पण बघूयात जमतो की नाही. आप है क्या? स्कूटी चाहिए था. हाँ क्या कितने दिवसासाठी पाहिजे? 3 ना. 3 days के लिए चाहिए. संडे नाइट 8 PM में भी ड्रॉपिंग टाइम. संडे नाइट कितने बजे? 8 बजे. हाँ, ठीक है. तो एक्सेस लेंगे हम, लेकिन सही से बताओ. एक्सेस सही सही हाँ? वही है प्लीज. इधर ही देखो सर, हमारा 4 सीजन में भी अनसीजन में वही रेट है. हाँ, आपका आज का प्राइस एक्सेस का दूसरा इसमें जाके एक बार चेक कर. वाइट वाला. सो त्यांच्याकडे फिक्स प्राइजेस आहेत. ॲक्टिवासाठी 500 बघू शकता. तर मित्रांनो ॲक्सेसवाली स्कूटी घेतलेली आम्ही, जी की व्हाईट कलरची पाहिजे आम्हाला. फॅशन आहे पण ते जरा महाग आहे. मी आत्ता ही झूम बाईक घेतलेली आहे. सो तो आता 360 डिग्रीचे सगळे व्हिडिओ काढतो आहे, जेणेकरून जर काही डॅमेज झाला तर विच वी हॅव टू पे. अदरवाईज आधीच काही डॅमेज असेल आणि ते जर बोलले की तुमच्याकडून झालं तर वी शूड हॅव वन प्रूफ की आमच्याकडून झालेलं नाही आहे. सो ही इज टेकिंग व्हिडिओ फॉर दॅट. सो आम्हाला पर डे ही स्कूटी ही आम्हाला 600ला पडली आहे. सो असं 3 दिवसांचे मिळून 1800 रुपये आणि 500 रुपयांचं डिपॉझिट झालं. झूम बाईक्स घेतलेली आहे मी स्कूटी आणि तिचं नाव आहे ॲक्सेस. ते बोलले की कुठं काही तुम्हाला प्रॉब्लेम आला, गाडी खराब कॉल झाली, करा. दे वर call रिअली करा. हेल्पफुल. म्हणजे डायरेक्ट स्पॉटवर येतील. यू कॅन ऑलवेज कम हिअर अँड बुक द झूम बाईक्स. चलो आता आम्ही तुम्हाला पुढचं लोकेशन दाखवतो. सो गाईज आम्ही आमच्या दुसऱ्या स्टेकडे जातो आहे.
कारण की आमच्याकडे आता लगेज आहे आणि वी रिअली वॉन्ट टू कीप दिस लगेज सो वी कॅन फ्रीली गो टू प्लेसेस अँड विजिट प्लेसेस अँड वॉट एवर. सो इथे आहे हा कामधेनू रेसिडेन्सी. तर ही प्लेस आहे. सो गाईज काय अवतार झाला आहे हा. विदाऊट आंघोळ ग्लो आहे. ग्लो नाही जे काय आहे ते. सो गाईज आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग. पीपल हिअर आर सो हेल्पफुल. एव्हरीवेअर यू गो they will tell you, they will come with some. So guys, आम्ही इथे फोर्टला आलो आहोत. त्या समोरच पोलीस स्टेशन आहे आणि आहे स्ट्रीट. तर मित्रांनो एंट्री गेटवर आहे आम्ही आता मदिकेर फोर्टच्या. आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे तिथं काय काय आहे. तर तुम्हाला पण दाखवतो तिथं आहे काय आणि तिथं त्याचा इतिहास काय आहे. इतिहास पण आम्हाला आधी बघावं लागेल, नेटवरती सर्च करावं लागेल आणि मग तुम्हाला सांगावं लागेल. त्यामुळे स्टे ट्यून आणि बघत राहा. धन्यवाद. सो इथे तिकीट आहे अडल्टसाठी 10 रुपीज आणि चिल्ड्रनसाठी 5 रुपीज. ऑफ कर्नाटका डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी गव्हर्मेंट म्युझियम आहे. सो आम्ही हे आत्ता किती रुपयाचं तिकीट काढलं. तर 10 + 10 2 अडल्टचे 20 रुपये आहेत आतमध्ये. चिल्ड्रनसाठी 5 रुपीज आहे. हे आहेत म्युझियम, गव्हर्मेंट ऑफ म्युझियम. आतमध्ये काय काय माहिती शिल्प असतील काहीतरी. इथून तरी मला शिल्प दिसते. पहिले गणपती गव्हर्मेंट ऑफ दिसतो. म्युझियम तिथे लिहिलं आहे गव्हर्मेंट ऑफ काय ठीक आहे गव्हर्मेंट म्युझियम. गव्हर्मेंट म्युझियम मध्ये हे केलं. आहे गव्हर्मेंट ऑफ म्युझियम गाईज. सगळे शिल्प आहे जुन्या प्रकारचे. एंट्री केल्या गणपती. एंट्री केल्या गणपती. कधी बनवलेलं याच्यात काही तारीख वगैरे नाही दिसत. हा हे बघ 12th and 13th सेंचुरी त्यावेळेस बनवलेलं गणपती आहे. इकडे आहे आपलं शिवलिंग. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही चाललेलो आहे मदिकेर फोर्टला. आणि आम्ही आलेलो आहेत मदिकेर फोर्टला कारण की आधी आम्ही चुकलेलो होतो. आणि तुम्ही खाली बघा नाही तर थोबाडवर पडता मस्तपैकी. ते दाखवा काय होतं तिथं. हे होतं त्याच्यामुळे त्याला मी मगाशीच धडकून झालंय. हां का तेच म्हटलं कसं काय पडली नाही थोबाडवर. पडायला बघा चांगली फाट घ्या. नाही कसं बोललं जात आहे मला बघा जरा. मला काय सांगायचं होतं आम्ही मदिकेर फोर्टला गेलो होतो मगाशी आणि चुकलो होतं. आम्ही भलतीकडेच गेलो होतो. तर हे आहे मदिकेर फोर्ट ओरिजिनल आणि याची हिस्ट्री आम्हाला अजून माहीत नाही. हे बघा किती मस्त आहे त्या काळाचं. यापेक्षा आपले गड किल्ले भारी. हा गड किल्ले तर महाराजांचे गड किल्ले भारी. ते तर विशेष खोल. हे बघ ना आय डोंट वॉन्ट टू कम्पेअर बट पण महाराजांचे गड किल्ले म्हणजे गड इथं मी किल्ले. एक ऑब्झर्व केलंय की जसं गड किल्ल्यावर जसं कोरतात तिथं पण कोरतात. म्हणजे आपले लोकच तसे आहेत. काय सांगावं आता आहे की नाही. की कोरायला नाही पाहिजे असं. किती सगळे कोरले बघ नाही सगळं प्रत्येकाचं नाव. हे बघ हे दिल इथं काही वाटत नाही लोकांना असं. दिल म्हणजे काय हो. दिल म्हणजे लोकांनी बघा ना ओम पण कोरलंय. व्हॉट युअर टेक्स ऑन दॅट. नाही पण नाहीच करायला पाहिजे. इथून काय दिसतंय का मस्त वालं. काहीच दिसत नाहीये. नो गुड व्ह्यू.
गाईज मी उतरा. मला असं काय वाटतं इथून आपल्याला असं आपला स्टे दिसेल. आहो चला हो तुम्ही मंगेशराव गुंड पाटील. तुला आपला स्टे बघायचा का? मंगेशराव गुंड पाटील चला तुला तुम्ही. stay बघायचा का आपला stay? आमचे मंगेशराव गुंड पाटील येडे झाले. अरे स्टे इथं आहे बघ, इथून स्टे अरे दिसतो पण आपला. शोध आहे आई, हे काय समोरच असते. कुठं? धड हे दिसतोय. चल हा, मग. चल ना. पण तू आधी ऑब्झर्व केलं का? चल तू आधी ऑब्झर्व नाही केलं. चल. कुठं? सो गाईज कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला इथे येऊन भाकास भाकास वाटतंय जरा. कारण की इथं काहीच नाही बघायला. ते बोलले तिकडं आतमध्ये आहे ओरिजिनल काय असेल ते त्यांचं, बट पण एंट्री इज entry नाहीये. नॉट देअर. याला काय अर्थ आहे? हे कोणता मधिकेरी फोर्ट आहे? पण ठीक आहे, आता बघायला आलोय तर आलोय. जरा साईडचा टॉप व्ह्यू बघूयात, आहे का नाही? जे दिसेल ते दिसेल. येस, मला वाटतं त्याच्यातच आपण आपला पूर्ण राऊंड करायची गरज आहे का? पूर्ण राऊंड नको, तिथपर्यंत बघू ना तिथून काय हा. दिसतं. चलो लेट्स गो. इथून बघूयात आपण आपला 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 स्टे नाही रे, पूर्ण कुर बघू कसं दिसतंय. या तुम्ही, या इकडं, या मित्रांनो, या बघा काय कसा झालं दिसतोय. काय तुम्ही या माहिती इकडं. हा, जरा जास्त झोप झालेली वाटते. अरे झोप चांगली झाली म्हणून तर बोलतोय ना. गाईज आम्ही गाईड हायर केले आहेत. आमचा गाईड कम नवरोबा कम Intermediate ड्रायव्हर कम सगळंच आहेत. तर ते आपल्याला हिस्ट्री सांगणार आहेत. सो प्लीज गो फॉरवर्ड विथ द हिस्ट्री. हिस्ट्री सो फर्स्ट ऑफ ऑल टेल मी फ्रॉम इन विच लँग्वेज यू आर गोइंग टू टेल. मराठी Oh, ऑफकोर्स. ऑफकोर्स ऑफकोर्स पण इंग्लिश मध्ये आणि मराठी काही पण होतं आपलं. असंच असतं आजकालचं. नो, हिस्ट्री थोडी वाचली, 2च वाक्याची हिस्ट्री आहे. हा जो फोर्ट आहे तो 1681ला बांधला गेलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा टिपू सुलतान आला त्यावेळेस त्यांनी परत रिबिल्ड केला त्याच्या हिशोबानुसार, आर्किटेक्चरनुसार, आणि तेवढीच एक हिस्ट्री आहे. 1681चा हा फोर्ट आहे. सो मीन्स टिपू सुलतान वॉज इन मैसूर ॲज वेल, राईट? हा, म्हैसूर सुलतानाचा राजा होता ना. तर ज्यावेळेस तो इकडे आला त्यावेळेस त्यांनी ते परत रिबिल्ड केलं आतमध्ये. तेवढीच हिस्ट्री आहे. आणि इथं एवढं काय असं बघायला नाही आहे, फक्त साईडने जे त्यांनी तटबंदी केली तटबंदी इज गुड. तेवढं केलं. गुड मीन्स तटबंदी आहे, दॅट्स इट. नो मोर आणि कमेंट्स. ते जे आधीच्या काळात नाही का, खाली असं काहीतरी पाणी वगैरे पाहिजे म्हणजे डिरेक्टली शत्रू येणार नाही, नाही. तसं इथं असं खाली एकदम हे काय बोलतात, खड्डा आहे एकदम प्रत्येक तटबंदीच्या साईडला. त्याच्यामुळं चढायला जरा अवघड झालं शत्रूला. त्या हिशोबाने बांधलेलं आहे. जे की त्यावेळेस सगळेच बांधायचे, जसे की आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. ओ तुम्ही कुठे चाललात? अहो आम्ही चाललो आता. टाटा, बाय बाय, सी यू. ओ याय चला इकडे. अहो हे बघा आता फिरायला आलाय मॅडम फिरायला आल्यात आणि मॅडम म्हणतात आम्हाला टॅनिंग होईल. तर आलेच कशाला मॅडम? होय. तर मित्रांनो, आम्ही आमच्या चेक इन केलेलं आहे पहिल्या स्टेमध्ये कोर्गला. 1 BHK. सॉरी, नो या फाईन. तर आय थिंक ते ओनर आहेत. सो वी हॅव बुक्ड 1 BHK अपार्टमेंट, जो की एकदम बजेटमध्ये आहे. आणि तुम्हाला आता टूर करून दाखवतो तुम्हाला 1 BHKचे. चला. सो हा आहे हॉल. त्याने इथे बंकर बेड्स पण प्रोव्हाइड केले. हां, तर तिथे आमचं जरा सामान ठेवलंय. आणि इकडे आहे किचन. किचनमध्ये सगळ्या गोष्टी एकदम मस्तपैकी दिल्यात त्यांनी. लाईट लावा. लाईट कुठे आहे? लाईट कुठे आहे? हे इकडे वाटतं. ये किती छान किचन आहे. मस्त आहे ना. मस्त आहे. रात्री असं काहीतरी करू शकतो. सेल्फ सर्व्हिस. ओके. इथं त्यांनी पाण्यासाठी वॉटर RO फिल्टर वगैरे आरो पण दिलेलं आहे. तर हा आहे हॉल. कोणता आहे hall? टीव्ही आहे. सो हे आहे सगळं असं दिलं त्यांनी. चला मी मला बेडरूम दाखवते. हे आहे बेडरूम. आणि खूप एसी मोठे आहे आहे. आणि मस्तपैकी असा बेड आहे. आणि इकडे आहे बाथरूम, बाथरूम. जे की खूप मस्त आहे बाथरूम. म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम लॅविश. आणि अजून एक बेस्ट पार्ट म्हणजे इकडे बाल्कनी आहे. बाल्कनी पण आहे तिथं.
एकदम छोटीशी बाल्कनी 1 BHK कशी साठी. आहे पण आहे मस्त आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही बाल्कनीमधून व्ह्यू मस्त केळीची झाडं असं मस्त रोड गेलाय मस्त मस्त दिसतंय असं सो इट्स आणि इथं त्यांनी बसण्यासाठी कपलसाठी इथं मस्त 2 त्यासाठी आमच्या टॉवेल वाळत घातलेत. चलो आता आपण पहिले लंच करतोय. हा. मी तुम्हाला जागा सांगतो कुठे लंच करणार. मे बी त्यांनी एक सांगितलं इथंच आहे, हे पलीकडं जे आहे ना तिथंच रेंट्री म्हणून एक रेस्टॉरंट आहे. आधी आम्ही चेक करतो गुगलवर चांगलं आहे का नाही, त्यानंतर आम्ही तिथं जाईल. जर एकदम बजेटमध्येच पाहिजे तुम्हाला, जर तुम्ही मित्र आले किंवा मैत्रिणी आले तर तुम्ही हे बुक करू शकता एकदम बजेटमध्ये. मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली याची लिंक देईल. गोवाबीवरून आम्ही बुक केलेलं आहे. आणि टी व्ही वगैरे सगळं मस्त आहे. आणि हे तर आम्हाला खूप आवडलं आहे. इथं आम्ही आमचे इन्स्ट्रुमेंट ठेवले जे लागत आहेत, गोप्रो आणि ट्रायपॉड काय बोलतात त्याला? गाईस हा हे खूप छान आहे. हे आपण ना आपल्या घरामध्ये घेऊन जातो. बरं. सो गाईस मी अशी रेडी झाली आहे, पण मी असं हे घातलं आहे कारण की खूप ऊन आहे. सो आय डोंट वॉन्ट टू गेट टॅन. आणि आम्ही आता आवरलं आहे मस्तपैकी आणि मी आता ते खायला जातो. एक तर त्यांनी रेस्टॉरंट सजेस्ट केलं आहे तर तिथे जाऊया. ठीक आहे, आम्ही आता रेंट्री रेस्टॉरंटमध्ये आलो. तर मित्रांनो रेंट्रीमध्ये आलो आम्ही आणि आतमध्ये वाईब एकदम मस्त येते. आणि त्यांचा मेनू आहे, बघूयात आता. नॉनव्हेज घेऊयात का? मॅडम घेतलं आहे फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस. आणि वॉस एकदम मस्त येतो आहे. इथे ओके जे ना? सगळ्यात स्वस्त होतं ना गाईस ते आम्ही घेतले. एवढे पैसे नाहीत की एवढं हे करू. जरा बजेट कमी होतं आमचं, बजेट कमी आहे आमचं, पण मस्त आहे. आणि क्वांटिटी पण चांगली आहे. सुगंध पण मस्त येतो आहे. होय. हे बघ आवडे तुझा मित्र. हॅलो, माझा मित्र आहे पण तुझा भाऊ वाटते. नाही मग तुझाच भाऊ आहे, आम्ही तिथून बघ अमित, बघ तुला काय बोलते. अमित म्हणाल तुझा मी असं आहे तर जीजू. मग माझी बहीण तर अशीच असते मी तर आहेच, माकडे. मी तर आहेच. आलो आहे आम्ही जवळच FB वॉटरफॉलला. आवाज पण येत असेल तुम्हाला, काय माहिती येतो की नाही, आम्हाला येतो आहे मस्तपैकी. त्याला दाखवूयात आता FB वॉटरफॉल. ते आता पावसाळा नसल्यामुळे पाणी कमी आहे, हां पण आहे. मला वाटलेलं की ते पण नसेल. थोडंसं काहीतरी आहे बघण्यासारखं. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही अब्बीज वॉटरफॉल बघितलेला आहे. आणि तो आता फक्त 5 मिनटापुरता, कारण एवढं काय तिथं नव्हतं बघण्यासारखं. पावसाळ्यात तुम्हाला भेटेल तिथे बघ. पावसाळ्यात अजून मस्त वॉटरफॉल दिसेल. तरी आत्ता पण मस्त दिसलं, पण पावसाळ्यात अजून मस्त दिसेल. तर आता आमचं झालेलं आहे इथलं काम. आता इथून आम्ही चाललो आहे पुढं नेक्स्ट स्टेशन. तर मित्रांनो राजास्टोमला आलो आहे आम्ही, राजास्टोम. तर इथं काहीतरी म्हणजे टोम म्हणजे ते आता तुम्ही ओळखलं असेल काय, ते इथं तिकीट आहे 10 रुपीज पर पर्सन अडल्टसाठी फक्त. आणि ही आहे एंट्री आतमध्ये. तर हे मे बी काय बोलतात त्याला, अच्छा हे तर मंदिर टाईप वाटतं मला, कारण की मंदिर नाही, अरे वरती झेंडा आहे. ते काय विषय? तीन प्रकारचे इस्लामिक हे ते असे 3 प्रकारचे मंदिर ते बांधले. अच्छा किती जुनं पण किती थंड आहे हे. थंडच असतं असं गारठ. आम्ही आलेलो आहे आता खादडायला, कारण आम्हाला लागलेलं आहे भूक. आणि त्यामुळे आम्ही आलेलो आहे उडपीला. बजेटमध्ये मस्त स्वस्तात मस्त. आणि तिकडचा जरा व्ह्यू दाखव ना त्यांना. व्ह्यू 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 बाय बाय काय घाण व्ह्यू आहे खाली. मी आता आलो आहोत राजा सेटला. आणि मला इथे आल्यावर कळलं की मी आधी इथे येऊन गेलेली आहे. 20 रुपीज पर पर्सन टू एंटर राजा सेट.
हे बघ ना काय झालं ओ तो तिकडं मला याच्यातून दिसत आहे. तर मित्रांनो आम्ही राजा सेट गार्डनला आलो आहे, जे की फेमस कशासाठी आहे, सनसेट बघण्यासाठी. आणि एवढा मस्त सनसेट आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असे सगळे डोंगर रांगे, पर्वत रांगा, ज्याला आपण काय बोलतो, पर्वत रांगाला ते काय म्हणतात ते, आता ते नाव आठवत नाही मला. पर्वतरांगा नाही सह्याद्री तर सेम त्या टाईपचं दिसतंय. वेस्टर्न घाटच आहे बाय द वे. हा वेस्टर्न घाटच आहे, पण तसं दिसतंय सेम. मित्रांनो सनसेट बघून झाला आहे आणि एकदम मस्त गोळा पाहिला आम्ही. असं वाटत होतं ते गोळ्याला खावं. तुला काय ते ऑरेंज वाटलं का? ऑरेंज टाईप दिसत होतं. ते की तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतो. थंडी वाजायला लागली आणि आता आणि थंडी चालू झाली आता इथं कुरूपची. आणि असं आता आम्ही निघतोय आणि सगळे लोक पण निघाले, कारण की झालंय आता बघून सगळ्यांचं सनसेट. तोपर्यंत तुम्ही हा हत्ती बघून घ्या. चलो आता कुठे जायचंय? आता जायचं आहे टेम्पलला. कोणता टेम्पल? विश्वकर्मा टेम्पल. कोणतं? विश्वकर्मा ओंकारेश्वर. तर आता आमचा लास्ट स्टॉप आहे, आजचा स्पॉट आहे ओंकारेश्वर टेम्पल. हे आहे ओंकारेश्वर टेम्पल. आणि आता आम्ही तिथे चाललो आहे. 8:30 वाजता, 8:30ला बंद होणार आहे. आता वाजले 6:30. काय मस्त आहे आतमध्ये. यांच्या प्रत्येक म्हणजे खूप साऱ्या मित्रांनो, ओंकारेश्वर टेम्पलमध्ये फोटोग्राफी, ऑडिओग्राफी अलाउड नाही आहे. आणि त्यांचे काही इथं नियम पण आहेत. सॉक्स नाही चालणार, काय पेट्स वगैरे नाही चालणार, आणि अजून काय शूज तर नसतात म्हणा. कॅमेरा तर अलाउड नाही. आणि त्यांचं अजून एक ऑप्शन आहे, म्हणजे अजून एक त्यांचा एक रूल आहे, तर या प्रकारचेच कपडे चालतील फक्त. चालायचं का मग? चला.